हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल दॅट इज यू टर्न विथ वैशाली. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम साध्यात, सोप्यात आणि एकदम कमी वेळात बनणाऱ्या हायली प्रोटीन, हायली न्यूट्रिशियस 2 ब्रेकफास्टच्या रेसिपी. त्या तुम्ही लंच म्हणून पण घेऊ शकता, डिनर म्हणून पण घेऊ शकतात. पण मी ज्या पद्धतीने बनवलेल्या आहे त्याच पद्धतीने बनवा. एक अगदी पारंपरिक मराठी पदार्थ आहे आणि एक साऊथचा पदार्थ आहे. आपल्याकडे खूप कमी लोक बनवतात ते, त्याला अडई म्हणतात. तर सगळ्यात आधी मी तो प्रकार दाखवते तुम्हाला आणि मग मी दुसऱ्या रेसिपीजकडे वळते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कसा वाटला ते देखील मला सांगा. आणि वेट लॉस, फॅट लॉस करत असाल आणि हिवाळ्याचे दिवस आहेत तर हे कडधान्य खायचे दिवस आहेत, तर नक्की या रेसिपीजला ट्राय करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो मी आता इथे 2 कप मूग डाळ आदल्या दिवशी रात्री भिजत घातली होती पाण्यामध्ये आणि आता ती फुलून आलेली आहे. आणि इकडे काही लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता, मिरची आणि अद्रक घेतलेले आहे. तर तुम्ही बघू शकतात मी लसणाच्या पाकळ्या बिलकुल नाही काढलेल्या आहेत. मी तशाच पद्धतीने टाकून त्यांना ग्राइंड करते. ओवा घेतले आहेत चांगल्या पचनासाठी आणि पारंपरिक मसाल्याचा डब्बा, त्याच्यामधून आपल्याला लागणारं हळद आणि हे मीठ. ठीक आहे. तर आता मूग डाळीचा डोसा अगदी सोपा आहे बनवण्यासाठी. लहानपणापासून आपली आई, आपली आजी देखील घरात बनवत आलेले आहे, त्यामुळे आपल्याला माहिती आहे. पण याच्या पाठीमागे का बनवतात हा डोसा किंवा का खातात आणि हे खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला होणारे फायदे मी आज तुम्हाला सांगणार आहे. नक्कीच वेट लॉससाठी आणि ज्यांना पचनक्रियेसंबंधित काही त्रास आहेत, म्हणजे ओल्ड एज पीपल म्हणा घरातले, किंवा अगदीच लहान लहान बाळ, इन्फंट म्हणा, तर त्यांना आपण मूग डाळीचे पदार्थ सहज देतो, बरोबर आहे. हां, तर इथे मी पहिल्यांदा कृती सांगते. इथे मी जिरा आणि धण्याची पावडर टाकली, याच्यामध्ये ओवा टाकले. हां, हे बघा, हे जिरा टाकते, ती धण्याची पावडर होती, धण्याची पूड होती. आणि थोडी मोहरी पण टाकते मी. बरेचसे लोक टाकत नाही, पण मोहरी आपल्या शरीरासाठी फार चांगली असते हिवाळ्याच्या दिवसात तरी. थोडीशी हळद मिक्स केली आणि मीठ आणि थोडंफार पाणी ॲड केलं आहे याच्यामध्ये. तर मी तुम्हाला सांगते की मिक्सरच्या अगदी मोठ्या भांड्यामध्ये हे सगळं घेऊन ग्राइंड करायचं आहे. बघा, बॅटर या पद्धतीचं तयार झालं. मी अजवाईन म्हणजेच ओवा जास्त प्रमाणात टाकले आहेत, कारण त्याने डोस्याला चव येतेच, प्लस तुमचा डोसा खाल्लेला लवकर डायजेस्ट होतं व्यवस्थित, गॅसेस वगैरे होत नाही म्हणून. सो मी इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि हे बनवण्यासाठी मी ऑइल बिलकुल नाही वापरणार आहे, बिलकुलच नाही. तर मी हे बटर बनवलेलं आहे, हे घरी बनवलेलं बटर आहे, तर मी हेच वापरते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मार्केटमधून न्यूट्रलाइटचं बटर घेऊ शकतात, किंवा तुम्हाला बाहेरून गाईचं तूप मिळत असेल तर ते तुम्ही घेऊ शकतात. जर तुम्ही वेट लॉस करताय तर जास्तीत जास्त कमी कॅलरीज असलेल्या गोष्टीच घ्यायच्या आहेत. आणि डोसा टाकण्याची पण एक पद्धत असते. मधून डोसा कधीच टाकायचा नाही. नेहमी डोसा हा साईडून पसरवायचा आणि मग तो त्या पळीने किंवा चमचाने मधल्यामध्ये पसरवायचा आहे आणि सारख्या पद्धतीने पसरवायचा आहे. ठीक आहे. आता ही रेसिपी खरं तर लहानपणापासून मला माझ्या आईच्या हातचे मूग डाळीचे धिरडे म्हणा किंवा डोसा म्हणा, हा पदार्थ खूप जास्त आवडतो. मी स्वतः वेट लॉस करताना हा पदार्थ ब्रेकफास्टसाठी खूप वेळेस बनवलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या चिरून देखील घेऊ शकतात. ठीक आहे. आता मी मूग डाळीचा डोसा का आणि खायचा त्या पद्धतीने सांगते. जसं शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी अनेक पोषक आणि जीवनसत्व आवश्यक असतात आपल्याला. तर दैनंदिन आहारात पोषक तत्वांनी युक्त सकस आहार आपण घ्यायला हवा. त्याने आपल्या शरीरातले कुठल्याही विटामिन्स किंवा मिनरल्सची कमतरता, प्रथिनांची कमतरता राहत नाही. म्हणून डाळींचा समावेश आवश्यक आहे. त्याच्यामध्ये हिरवी मूग डाळ सगळ्यात पौष्टिक आहे. तर हिरव्या मूग डाळीमध्ये किंवा पिवळ्या मूग डाळीमध्ये सगळ्यात जास्त प्रथिने, फायबर, झिंक, विटॅमिन B1, लोह आणि तांबे यासारखे पौष्टिक घटक असतात. ते शरीर निरोगी ठेवतात. ठीक आहे. आता अजून काय फायदे आहेत मूग डाळीच्या डोस्याचे, किंवा मूग डाळ आपण का आहारात घ्यावी त्याचे. तर सगळ्यात पहिला म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करतं. तर मूग डाळीचं जेव्हा आपण सेवन करतो ना, त्यावेळेस आपल्या शरीरात काही खराब कोलेस्ट्रॉल असतं, खराब चरबी असते, ते काढून टाकण्याचं काम मूग डाळचा डोसे किंवा मूग डाळीच्या सेवनाने हे
गोष्टी होतात, फंक्शन होते, बॉडी फंक्शन करते त्या पद्धतीने. वजन कमी करण्यासाठी याच्यामध्ये प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. त्याच्यामुळे ते पचनक्रिया मजबूत करतात आणि याचं जर सेवन तुम्ही नियमित केलं तर त्याच्यामध्ये काय होतं, भूक जास्त लागत नाही आणि त्या पद्धतीचे म्हणजे भूक लागण्यासाठी जे हार्मोन्स क्रिएट होत राहतात तर ते तेवढे सक्रिय नसतात आणि पोट बऱ्याच वेळेस भरलेलं असतं. तर भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स पण असतात. तर याच्यामध्ये K5 अँटीऑक्सिडंट्स घटक पुरेशा प्रमाणात असतात, जे शरीराला फ्री रॅडिकल्स म्हणजेच जसं हृदयविकार, कर्करोग, ॲसिडिटी म्हणजे जळजळ या गोष्टींपासून दूर ठेवतात. मधुमेहासाठी फायदेशीर, डायबिटीजच्या लोकांना मूग डाळ खूप चांगली आहे, कारण याच्यामध्ये उच्च फायबर आणि प्रथिने आहेत आणि रक्तातील साखरेचे उत्सर्जन यामुळे कमी होते. आता रक्तदाब म्हणजे हाय BP, लो BP, तर बऱ्याच जणांना तो त्रास असतो. तर मूग डाळीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम आणि तसंच फायबर असतात, ते तुमचं रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करतात. त्याच्यामुळे मूग डाळीचे डोसे म्हणजे तुम्ही आठवड्यातून कमीत कमी 3 वेळेस जरी मूग डाळीचे डोसे घेतले ना तरी देखील तुमचं वजन चांगल्या पद्धतीने कमी होऊ शकतं. पण बनवायची पद्धत हीच ठेवा. खूप वेळेस खूप बायका खूप सारं तेल ओततात त्या तव्यावर आणि मग डोसे बनवतात. ती अतिशय चुकीची आणि वाईट पद्धत आहे. ठीक आहे. आणि आता ह्या पद्धतीने आपले मूग डाळीचे डोसे तयार झालेले आहेत. तुम्ही याच्यासोबत कॅल्शियम चटणी, माझ्या चॅनलवरती अजून एक रेसिपी आहे कॅल्शियम आणि लोहयुक्त चटणी, त्या चटणीसोबत तुम्ही सकाळची न्याहारी पोट भरून ब्रेकफास्ट करू शकतात. मी इथे चवळीच्या दाण्यांची भाजी बनवली होती म्हणजे किडनी बीन्स. इट इज ऑल्सो हाय प्रोटीन रेसिपी. सो नक्की ट्राय करा ही रेसिपी, मूग डाळीचे डोसे, आणि घरातल्या लहान मुलांना देखील द्या. यासोबतच सॅलड म्हणजे आता असं चालू आहे, मुळा, बीट त्यांची कोशिंबीर करून त्यासोबत खायला विसरू नका. किडनी बीन्सची भाजी म्हणजेच आपली चवळीची भाजी, आता चवळीच्या शेंगा भरपूर येतात, ते घ्यायला विसरू नका. तुम्ही मूग डाळीच्या डोस्यांमध्ये पालक किंवा मेथी असे पालेभाज्या देखील टाकून घेऊ शकतात. लहान मुलांना चीज घालून देऊ शकतात. तर आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे, अडई डोसा, जो की कर्नाटक त्या साईडचा पदार्थ आहे आणि खूप छान असा पदार्थ आहे. तुम्ही बघू शकतात मी सगळ्या प्रकारच्या डाळी, तांदूळ आणि नाचणी म्हणजे रागी मिक्स करून ठेवलं होतं. पूर्ण एक रात्रभर ठेवलं होतं. याच्यामध्ये हरभरा डाळ, मूग डाळ आहे, तूर डाळ आहे, उडदाची डाळ आहे, तांदूळ आहे आणि सगळ्यात जास्त प्रमाण त्याच्यामध्ये रागीचं म्हणजे नाचणीचं म्हणजेच फिंगर मिलेट किंवा ब्राऊन मिलेटचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही मोड आणून पण त्याला तसं भिजत घालू शकतात. आणि हे बघा, मी याला मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि फर्मेंटेड करायला ठेवलेलं होतं. ठीक आहे. फर्मेंटेड करायला ठेवलं होतं जवळपास 8-1 तास, म्हणजे 8 तास भिजवायचे आणि पुढचे 8 तास फर्मेंटेड करायला ठेवायचं मिक्सरमध्ये दळून, आणि फक्त मीठ ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. तर तुम्ही बघू शकतात हे डोसे. खरं तर हिवाळ्यामध्ये ही रेसिपी खाणं म्हणजे आपल्या शरीरासाठी अमृत आपण घेतो आहे असं म्हणण्याजोगतं आहे. तर मी तुम्हाला सांगते की मी हा डोसा नक्की का बनवला. मी तुम्हाला सांगते की या डोस्यामध्ये खरं तर फायबर, प्रोटीन, पोटॅशियम, फॉस्फरस, सोडियम, झिंक, लोह आणि कॅल्शियम ही शरीराला आवश्यक असणारी सगळी पोषक तत्वे या एकाच डोस्यामधून आपल्याला मिळणार आहे. तुम्ही लहान मुलांपासून तर अगदी घरातल्या म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत हा डोसा देऊ शकतात. तर सगळ्यात जास्त म्हणजे आपल्याला बाकीचे कडधान्य, तृणधान्य, तांदूळ यांचे काय फायदे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. पण मी तुम्हाला आज स्पेशली मी याच्यामध्ये रागी का ॲड केलं, म्हणजेच मी याच्यामध्ये नाचणी का ॲड केलं, मी ते तुम्हाला सांगते. तर नाचणीमध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम असतं, म्हणजे तांदूळाच्या तुलनेत 30 पट जास्त कॅल्शियम असतं याच्यामध्ये. ठीक आहे. तर अगदीच लहान मुलांपासून गरोदर स्त्रियांपर्यंत नाचणी खरंच फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी तर सगळ्यात छान आहे, कारण की याच्यामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो ॲसिड असते आणि जे आपली भूक मंदावते खरं तर ते घेतल्याने आणि याच्यामध्ये वजन वाढण्याचा धोका बिलकुल येत नाही. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. डायबिटीज पेशंटसाठी हा डोसा खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. ॲनिमिया म्हणजे खरं तर ॲनिमियावरती फार छान आहे. लोहाचं प्रमाण रागीमध्ये खूप जास्त असतं. हिमोग्लोबिनची कमतरता असणाऱ्यांनी रोज हे रागीचे डोसे नक्की खायचे. मेंदूसाठी पण, मेंदू म्हणजे आपण जे म्हणतो ना लहान मुलांना नाचणी सत्व देतात, त्याच्यासाठी पण छान आहे हा डोसा. बरं, कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही स्वतः ट्राय करून मला फोटोज पाठवा आणि नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.